तिथं सगळ्याच्या चहा नाश्त्याची सोय केलेली असा ऐसं चाय ह्याच्यात नाश्ता सेल्फ सर्व्हिस असा देऊ नको हा नको आम्ही उठायच्या आधी सगळ्यांनी इकडे हे करून ठेवले आणि आधी धावण येतो ती देव ते आता हे त्यांचे हे पुढे ही चालवतं ती बघ केवढं हा, थोडं बस. चालू दे काल दमलो काय काय हा भाऊंची कळलं नाही रस्ता होता हे बघा आता ह्यांची नाश्ता करून झाला याच्यानंतर परत बघा दुपारच्या जेवणाची सुद्धा तयारी यांनी सुरुवात केल्याने चाली चाली नो इकडे चाली बो चाली नाश्ता झाला हो हे काय बाबू रुपये जरा बरोबर 2 रुपये बघा त्यांका झोप नाही हा ताण भूक सगळा विसराने फक्त आणि फक्त इलेल्या सगळ्यांच्या पोटात कसा अन्न गावात टायमात त्याच्यासाठी प्रयत्न चाललेत सकाळ झाली त्यांची वाजंत्री जरा वाजोक सगळ्यांका उठवतात परत त्यांका जरा बघूया पूजेची तयारी करतात सकाळी लोक येतात काका उभे राहा युट्यूब वाले काकांची प्रसादाची तयारी चाललेली असता महाप्रसादच ना महाप्रसादच बनवताय ना महाप्रसाद दुपार देवाचा नैवेद्य आता जाताना दाखवणार जाताना की आल्यावरती जाताना की आल्यावरती त्याच्या अगोदरची तयार करून ठेवतो आल्यावर दाखवायचं आणि मग आपण सुरुवात करू. ओके घेऊन जावं पोरगी पाया पडा किती चल लवकर कर. पुढे पुढे हा आंघोळ केली की बघा यांचा दुपारच्या जेवणाची तयारी पण झाली म्हणजे जेवण पण झालं तयारी नाही नुसती वर्क फास्ट आता होईल तो घे हा देऊन टाकणार हे देतो दीपक सगळे जीपे मारून काय पैसे गावणार देव गावणार नाही हो चव्हाण कंपनी
नाश्ता बिष्टा केला की नाही? कशाकडे जाणार? हो बाजारातून जाताना खायचे मिळाले नाही मी बिर्याणीला स्टँडच्या वगैरे गेले मग त्या एखादी करतो म्हणजे नार्वेकर म्हणून दुकानाखाली पूजेचं साहित्य वगैरे घालतं त्याच्याकडे जर गावल्याची बाकी आहे शक्यता कमी नारायणाला गेले ना हो हो येते येते हं? होय होय 10 वाजले 10 मिनटात 10 मिनटं असं मंडळी आज महोदय पर्व 9 तारीख आम्ही काल रात्री 2 वाजता इथे मालवणला पारकरांच्या घरी आलोत. तिथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही लोकं किती मोठ्या मनाची आहेत ती बघा की प्रत्येक वेळी आमचा रामेश्वर यांच्या घरीच येतो आणि हे परंपरेनुसार चाललेलं आहे. तर आजही आजच्या तारखेला सुद्धा हे लोक पारकर कुटुंब आणि त्यांच्या बाजूला जी काही घरं आहेत केळुसकर कुटुंब हे रामेश्वर मंदिर तळगावच्या रामेश्वर देवाबरोबर येणाऱ्या जवळपास 150-200 लोकांचं राहण्याची आणि देवांच्या निवासस्थानाची सोय ही निशुल्कपणे त्यांच्या घरी करत असतात. तर ते मी आज तुम्हाला दाखवतो. आता थोड्याच वेळात आपले देव निघतील त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो. केळुसकरांचं घर तिथे त्यांनी आपल्या पहिल्या माळ्यावरती जवळपास 20-25 जणांच्या राहण्याची सोय केली होती. म्हणजे रात्री 2-2:30 वाजतासुद्धा तो माणूस जागा होता. म्हणजे आम्ही झोपी गेलो होतो पण ती माणसं आमच्या झोपेची म्हणजे आरामाची तयारी करण्यासाठी ती लोकं रात्रभर जागत होते आणि सकाळी पण आम्ही उठायच्या अगोदर त्या लोकांनी उठून आमचा जो आदरातिथ्य असतो तो केला होता. काय रे हसतं किती आहे? हे बघा मी तुम्हाला आता केळुसकर कुटुंब दाखवतो ज्यांनी आमची राहायची सोय केली होती. त्या अगोदर बघा ही रांगोळी वगैरे हे सगळी यांनी काढली होती या लोकांनी सगळ्यांनी. हे बघा हे केळुसकर घराचे मालक. हो थँक्यू. हा इकडे बाय कर इकडे बघ. चार्ली पाहिजे तुला? ऐ चार्ली पाहिजे तुला? हे बघा हे केळुसकर कुटुंबातले फॅमिली यांनी आमची सर्वांची जवळपास इथे त्यांच्या वरच्या मजल्यावरती 2 रूममध्ये जवळपास 20-25 जणांची रात्री 2च्या नंतर येऊनसुद्धा सगळ्यांची म्हणजे अंथरुणं पांघरुणं देऊन रूम साफसूफ करून त्यांनी राहणे पाण्याची आणि सगळ्या सकाळच्या विधीची पण त्यांनी आमची सगळ्यांची सोय केली होती. त्याबद्दल केळुसकर कुटुंबाचं आमच्या तळगावतर्फे सर्वांचे आभार. हे बघा हे यांचं घर. या ताई पण सकाळी आम्ही 2 वाजेपर्यंत आलो त्यावेळी जाग्या होत्या. हे बघा रात्री येऊ नये. घेतली काय खटखट ना फोटो काढता
आता आपले देव समुद्र स्नानासाठी मोरयाच्या दोंडा या ठिकाणी जायला निघतील. हे बघा त्याची पूर्वतयारी म्हणजे आता. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना, पारकर कुटुंब त्यांचं हे घर आहे. हॅलो हॅलो त्याच्या पुढे एक खाय रे. चल पाठव चल आणि चल वाजवा रे मंडळी